विद्यार्थी मित्रो, आज आपण प्रकरण 8 याचा अभ्यास करत असताना पाठ्यपुस्तकाचा जो मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ जे आहे याचा संदर्भ चांगल्या पद्धतीने आपल्याला घ्यावायचा आहे. सुस्वागतम सुस्वागतम. सर्व 12वी भूगोल वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे मी प्राध्यापक यादव एस.बी. महाविद्यालयाच्या वतीने सर्वांचे स्वागत करतो. आज आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या नवीन पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार आज आपण पाठ्यपुस्तकामधील प्रकरण क्रमांक 8 भूगोल स्वरूप व व्याप्ती या प्रकरणामधील उपघटक निवडलेला आहे मानवी भूगोलाची ओळख आणि व्हिडिओ क्रमांक आहे 35वा. या व्हिडिओमध्ये आपण काही मुख्य घटक अभ्यासणार आहोत. ते घटक म्हणजे भूगोलाचे सामान्य माहिती, त्यानंतर भूगोल म्हणजे काय, मानवी भूगोल म्हणजे काय, आणि त्याचबरोबर मानवी भूगोलाची ओळख. या प्रमुख 4 उपघटकांचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आता प्रथमतः आपण भूगोल म्हणजे काय, वास्तविक पाहता हा जो टॉपिक जे आहे पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 ते 8 क्रम दिलेले आहेत, त्यातले 1 ते 7 इतर तुम्हाला संपूर्ण मानवी भूगोलाशी निगडीत सर्व प्रकरण दिलेले आहेत, आणि शेवटी भूगोल व्याख्या स्वरूपी व्याप्ती हा जो दिलेला आहे. आणि वास्तविक पाहता त्याच्यामध्ये भूगोल म्हणजे काय, भूगोलाचा परिचय म्हणजे अगदीच शेवटचं प्रकरण आपल्याला या ठिकाणी अभ्यासक्रमासाठी अभ्यास मंडळाने दिलेलं आहे. परंतु माझ्या माहितीनुसार हे पहिलं प्रकरण द्यायला पाहिजे होतं, मग नंतर इतर पाठ्यांश तुम्हाला त्या ठिकाणी इतर प्रकरणाचा त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे होता. आता इथं पहा, भूगोल म्हणजे काय, आपण आतापर्यंत अगदी इयत्ता 3री पासून परिसर अभ्यासापासून ते आजच्या भूगोलाच्या अनेक शाखा उपशाखा ज्या आहेत त्याचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या दिलेल्या आहेत. परंतु भूगोल म्हणजे काय, भूगोलाच या ठिकाणी जिओग्राफी म्हटलं जातं. इथं डबल जी झालेलं आहे. जिओग्राफी या शब्दाची उत्पत्ती जिओ प्लस ग्राफिया, म्हणजे जिओ म्हणजे पृथ्वी, आपली जी पृथ्वी आहे ती, ग्राफिया म्हणजे वर्णन करणे किंवा स्पष्टीकरण करणे. जिओग्राफी या ग्रीक शब्दापासून झालेला आहे. म्हणजे शब्दाची फोड केली असता जिओ प्लस ग्राफिया, जिओ म्हणजे पृथ्वी किंवा याला इंग्लिशमध्ये द स्टडी ऑफ अर्थ म्हणजेच पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र. भूगोल म्हणजे पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये फक्त पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र म्हणजे भूगोल, एवढं या ठिकाणी त्या ठिकाणी त्याचा मतितार्थ घेतला होता. जॉग्राफी या शब्दाचा सर्वात प्रथम एरोटोस्थेनीस यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सर्वसामान्य माहिती अभ्यासत असताना याचबरोबर आपल्याला भूगोलाच्या अनेक शाखा आहेत, परंतु त्या ज्या प्रमुख शाखा ज्या आहेत, या प्रमुख शाखा ज्या आहेत त्या 2 आहेत. त्या भूगोल, आता त्याची दुसरी शाखा, अगोदर पहिली शाखा दिलेली आहे प्राकृतिक भूगोल. आता प्राकृतिक भूगोल म्हणजे काय, वास्तविक पाहता जो 11वीला आपण अभ्यासक्रम घेतलेला आहे किंवा आपण परिपूर्ण केलेला आहे, 11वीचा अभ्यासक्रम म्हणजेच प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोल म्हणजे काय, पृथ्वी आणि पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक घटक जे आहेत या सर्व घटकांचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्यालाच काय म्हणतो आपण, प्राकृतिक भूगोल. म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगामधील, पृथ्वीच्या बाह्यावरणामधील आणि पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या वातावरणाची पोकळी जी आहे या सभोवतालच्या सर्व घटकांचा अभ्यास, इथं नैसर्गिक घटक म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळी आपण आवरणं तयार केलीत, लक्षात घ्या.
त्याच्यामध्ये शिलावरण म्हणजे पृथ्वीच्या निर्मितीबरोबर जे सुरुवातीच्या काळामध्ये निर्माण झालं त्याला आपण शिलावरण म्हणतो किंवा जमीन म्हणतो. ते आपण पुढं काही आकृतीच्या माध्यमातून अभ्यास करणार आहे. आणि दुसरी जी शाखा आहे त्याला मानवी भूगोल म्हणतो. मानवी भूगोल जी आपण यावर्षी 12वीला अभ्यास करतो ती शाखा म्हणजे मानवी भूगोल. भूगोलाच्या प्रमुख 2 शाखा, प्राकृतिक भूगोल 11वीला अभ्यास केलेला जो भूगोल आहे तो प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक रचनेचा अभ्यास करतो. पर्वत, पठार, मैदाने किंवा इतर महासागर तळरचना, मग त्याच्यामध्ये खंडांत उतार, सागरी डोहगर्ता, सागरी मैदान, सागरी बेट, म्हणजे इतर बरीचशी आणखी भूमिस्वरूपं आहेत. भूमिस्वरूपे, भू उठाव. आणि मानवी म्हणजे मानवाच्या दृष्टिकोनातून इथं दिले बघा, मानवनिर्मित घटकांचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो. मानवनिर्मित, मानवानं जे जे निर्माण केलं, मानवाने रस्ते निर्माण केले, मानवाने वाहतुकीची साधनं जी आहेत, साधनं वेगवेगळे प्रकारचे, रस्त्यावरून चालणारे, हवेतून चालणारे, पाण्यातून चालणारे, हवा, जल, वायू, भूमार्ग, म्हणजे हे फक्त मार्गच नाहीत, इतर बरेचसे घटक जे आहेत मानवाने निर्माण केलेले सर्व घटकांचा अभ्यास कशामध्ये करतो आपण? मानवी भूगोलामध्ये करतो. मानव व नैसर्गिक पर्यावरण यांच्यातील सहसंबंधाचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल. आपण मानवी भूगोलाचे सुद्धा आपण काही व्याख्या पुढं पाहणार आहोत. आणि याच मानवी भूगोलाचा जनक म्हणून रॅडजेल यांना ओळखले जाते. बऱ्याच वेळा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारला जातो, मानवी भूगोलाचा जनक आणि किंवा जोड्या लावा किंवा सारणी पूर्ण करा किंवा साखळी पूर्ण करा, याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न दिलेला असतो. मानवी भूगोलाचे जनक, ब स्तंभामध्ये रॅडजेल आणि क स्तंभामध्ये तुम्हाला त्याचं कार्य किंवा त्यांनी विशेषतः कोणत्या घटकावर त्यांनी अभ्यास केलेला आहे याचा त्याच्यामध्ये समावेश केला जातो. आता पहा, आपल्याला या ठिकाणी काही भूगोल आणि मानवी भूगोलाच्या काही व्याख्या अभ्यासाच्या आहेत. आतापर्यंत आपण परिसर अभ्यासापासून वेगवेगळे त्याच्या शाखा ज्या आहेत, वेगवेगळ्या भागांचा आपण अभ्यास केलेला आहे. परंतु भूगोल म्हणजे काय स्वतंत्रपणे आपण त्याचा कधी फारसा अभ्यास केलेला नाही. परंतु महाविद्यालयीन स्तरावर आपण या ठिकाणी भूगोल म्हणजे काय याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. आता सांगितल्या पद्धतीनं जिओग्राफिया, जिओ म्हणजे पृथ्वी, ग्राफिया म्हणजे वर्णन करणे, म्हणजे जिथं त्याची सलग व्याख्या दिलेली आहे, पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय. आता कसे काळानुसार त्या ठिकाणी भूगोलाची व्याख्या बदलत गेल्या. जसजसं त्या ठिकाणी प्रत्यक्ष आपल्याला त्या ठिकाणी पृथ्वी आणि पृथ्वीच्या सभोवताली असणारे जे घटक जे आहेत, मग ते निसर्गनिर्मित असतील किंवा मानवनिर्मित असतील, त्या घटकामध्ये जसजसा बदल होत गेला, जसजसे शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या, वेगवेगळ्या व्याख्या तयार केल्या, तसतसे कालानुक्रमे त्या व्याख्येमध्ये सुद्धा बदल झालेले आहे. आता दुसरी व्याख्या दिलेली आहे बघा, मानव व पृथ्वी यांच्यातील दैनंदिन बदलाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय. म्हणजे याच्यामध्ये फक्त पृथ्वीचं वर्णन असं दिलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये फक्त पृथ्वीच नाही तर त्या ठिकाणी मानव हा घटक महत्त्वाचा आहे. कारण त्याच्यामध्ये बदल करणारा घटक जे आहे, मानव ही पृथ्वी ही निसर्गनिर्मित घटक, परंतु त्याच्यावर खऱ्या अर्थानं ज्यावेळेस मानवाचा उदय झाला आणि मानवाने आपल्या कुशाग्र बुद्धीचा वापर करून पृथ्वीवर असणाऱ्या नैसर्गिक घटकावर मात करून आपल्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या घटकांचा त्या ठिकाणी उपयोग केलेला आहे. म्हणून इथं दुसरी व्याख्या दिलेली आहे, मानव आणि पृथ्वी यांच्यातील दैनंदिन बदलाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भूगोल. म्हणजे पृथ्वी ही पूर्वी जशी होती तशी राहिलेली नाही. पूर्वीचे रस्ते आता राहिलेले नाहीत. पूर्वीचे वाहतूक मार्ग जे आहे, वाहतूक साधनं जे आहेत ती आता राहिलेली नाहीत, फार गतिमान झालेलं. आपण बोलत असताना म्हणतो बघा, म्हणजे जग हे फार जवळ आलेले म्हणतो, परंतु 2 शहरामध्ये, जवळ म्हणजे प्रत्यक्ष शब्दाचा अर्थ जर घेतला तर 2 शहरामधलं अंतर हे कमी झालेलं नाही, परंतु त्या मार्गावरून चालणारं वाहन जे आहे, साधनं जे आहेत ती गतिमान झालेली आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, म्हणजे फार पृथ्वी आणि मानव जे आहेत यांच्यातील आंतरक्रियाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे
भूगोल. आता याच्यामध्ये दिले बघा, मानव व पर्यावरण. पर्यावरण म्हणजेच पृथ्वीच्या सभोवताली असणारे सर्व घटक यांच्यातील आंतरक्रियाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भूगोल. इथं म्हटलेलं आहे दैनंदिन बदलाचा अभ्यास. म्हणजे कालचं आहे ते आज नाही, आजचं आहे ते उद्या नाही. त्याच्यामध्ये दैनंदिन बदल घडत आलेले आहेत. आणि इथं आंतरक्रियाचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे मानव आणि पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भूगोल. आता ह्या सर्व 1 ते 3 तुमच्या कशा झाल्या व्याख्या? भूगोलाच्या व्याख्या झाल्या. आता आपण या ठिकाणी मानवी भूगोल म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहे. भूगोलाच्या जशा आपण 2 शाखा पाहिल्या आहेत, म्हणजे प्राकृतिक आणि मानवी. तसं मानवी भूगोल आपण स्वतंत्र विचारात घेतलं तर त्याच्यामध्ये आता सांगितल्या पद्धतीनं शास्त्रज्ञ बदल की व्याख्या बदलते, कारण त्यांचा विशिष्ट घटकावर त्या ठिकाणी फोकस असतो. कोणत्या घटकाला जास्त महत्त्व द्यायचं. आपण या ठिकाणी 5 विद्यार्थी घेतले तर ते 5ही विद्यार्थी एकसारखे एकाच विषयावर त्या ठिकाणी फोकस करतात किंवा एकच विषय त्यांना आवडतो किंवा त्यांना जास्त महत्त्व देतो. नाही, व्यक्तिपरत्वे भिन्नता आहे. तसं त्या ठिकाणी पहिला शास्त्रज्ञ फ्रेडरिक रॅटझेल, जर्मन शास्त्रज्ञ. या जर्मन शास्त्रज्ञांनी मानवी भूगोलाची काय व्याख्या दिलेली आहे बघा. मानव आणि त्यांच्या सभोवतालचे नैसर्गिक पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल. एक लक्षात घ्या, आपण मानवी भूगोलाच्या व्याख्या अभ्यासत असताना मानव हा केंद्रबिंदू मानलेला आहे. मानव हा केंद्रबिंदू मानलेला आहे आणि मग त्याच्या सभोवताली असणारं नैसर्गिक पर्यावरण जे आहे, जसं की पर्वत असतील, पठार असतील, मैदान असतील, महासागर तळरचना असेल किंवा इतर आणखी सर्व काय जे निसर्गनिर्मित आहेत. मग त्या ठिकाणी निसर्गनिर्मित काय आहेत तर त्याच्यामध्ये नद्या असतील, महासागर, हे सर्व घटक जे आहेत त्यांच्यातील आंतरक्रियाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भूगोल. जसे की आता आपण कृषी भूगोल म्हणतो. कृषी भूगोल हे निसर्गनिर्मित आहे का? नाही. परंतु उपलब्ध असणाऱ्या जमिनीवर उपलब्ध असलेल्या पाण्याचा आणि बी बियाणे, खत, रासायनिक खते, कृषी अवजारे या सर्वांचा वापर करून मानवाने त्या ठिकाणी काय केलं? हरित क्रांती घडवून आणली. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे? नैसर्गिक पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानवी भूगोल. म्हणजे इथं मानव हा फक्त स्वयंपूर्ण नाही, तर त्याला त्याच्या सभोवतालच्या नैसर्गिक पर्यावरणाचा वापर करून आपल्या स्वतःचा विकास करावा लागला. या सर्व घटकाचा ज्या शाखेमध्ये अभ्यास करतो त्याला काय म्हणतो आपण? मानवी भूगोल. आता इथं दुसरी व्याख्या दिली बघा, कुमारी एलेन सॅम्पल. आता या शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी कशी व्याख्या दिली बघा, अस्थिर पृथ्वी व क्रियाशील मानव. म्हणजे आजची जी पृथ्वी जी आहे ती कशी आहे? अस्थिर आहे, स्थिर नाही. नाही, पृथ्वी कशी आहे? पृथ्वीचा आपण स्वतंत्र अभ्यास केला तर पृथ्वी ही परिवलन आणि परिभ्रमण. परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे आणि परिभ्रमण म्हणजे स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरणे. म्हणून त्याला आपण म्हणतो अस्थिर पृथ्वी आणि क्रियाशील मानव. किंवा आपण म्हणतो बघा दिवस रात्र होणे, किंवा आपण म्हणतो सप्ताह किंवा आठवडा, सोमवार, मंगळवार, बुधवार. आपण कॅलेंडर जर पाहिलं तर अनेक महिने त्या ठिकाणी उलटत जातात. किंवा ऋतू केले तर बघा ऋतूंचं चक्र आहे. म्हणजे जसं की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं ऋतू केलेत की नाही. म्हणजे अस्थिर पृथ्वी आणि क्रियाशील मानव म्हणजे या पृथ्वीच्या बदलाचा मानवानं काय केलेलं आहे त्या ठिकाणी अभ्यास करून यांच्यातील बदलत्या संबंधाचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल. म्हणजे याने सुद्धा त्या ठिकाणी जसं की आपण मानव आणि पृथ्वी यांच्यातील दैनिक बदलाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सातत्याने बदल झाले आहेत. जसं की आपल्याला बघा विशिष्ट ठराविक कालावधीमध्ये तुमचा अभ्यासक्रम बदलतो, म्हणजे तसंच त्या ठिकाणी इथं व्याख्यासुद्धा त्या ठिकाणी बदललेल्या आहेत. ठीक आहे. तर आता आपण या ठिकाणी काय करणार आहे, काही स्लाईडच्या माध्यमातून किंवा काही फोटो दिलेत बघा, काही चित्र दिले, त्याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी पृथ्वीचं आवरण. आता पृथ्वी किंवा त्याच्या सभोवतालचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे आपण भूगोल म्हणतो. किंवा मानव आणि पृथ्वी यांच्यातील आंतरक्रियाचा अभ्यास करणारं शास्त्र किंवा मानव आणि मानवाच्या सभोवताली असणारे जे घटक आहेत. जसे की बघा आपण या ठिकाणी मुख्य पृथ्वीची निर्मिती झाली त्यावेळेस 4 आवरणं होती.
जे पृथ्वीचं भूकवच आहे त्याला आपण मृदावरण किंवा त्याला आपण शिलावरण म्हणतो. इथं दिले बघा शिलावरण. त्याचबरोबर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे खाचखळगे निर्माण होते त्या खाचखळग्यामध्ये अवकाशामध्ये निर्माण झालेल्या बाष्पाचं पाण्यात रूपांतर होऊन जे खळग्यामध्ये साचलं पाणी त्याला आपण जलावरण म्हणतो. जलावरण. आणि पृथ्वीच्या सभोवताली जो स्पेस आहे, वातावरणाची पोकळी जी आहे, त्या पोकळीमध्ये ढग, धुके, दैवर अशा अनेक प्रकारचे त्या ठिकाणी घटक असतात. आर्द्रता किंवा हवेचा दाब, हे सगळे जे घटक त्याला आपण वातावरण, वात आणि त्याच्या भूकवचाच्या सभोवताली असणारं आवरण जे आहे त्याला आपण वातावरण म्हणतो. अशा प्रकारचे सुरुवातीच्या काळामध्ये मृदावरण, जलावरण आणि वातावरण या तिन्हीच्या मध्यवर्ती ज्या वनस्पती आणि प्राणी यांचा जो त्या ठिकाणी वाढ आणि विकास झाला त्याला आपण जीवावरण म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये जीव असतो, मग ती वनस्पती असो किंवा प्राणी असो, आणि त्याला आपण काय म्हणतो, जीवावरण. किंवा इथं जर तुम्ही पाहिलं तर या तिन्ही आवरणाच्या मध्यवर्ती काय केलेलं आहे, जीवावरण दाखवलेलं आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये शिलावरण निर्माण झालं, म्हणजे जमीन निर्माण झाली आणि त्या जमिनीच्या वर असणारे खाचखळगे या त्याच्यामध्ये पाणी साचलं, त्याला आपण जलावरण म्हणतो. आणि एकंदरीत शिलावरण जलावरण म्हणजे आपण जमीन जर पाहिली तर 29% जमीन आहे पृथ्वीची एकूण जमीन, आणि पाणी जर पाहिलं तर 71% पाणी आहे. असा भाग काय झाला, 71 आणि 29 हा 100% भाग झाला. आणि या पृथ्वीच्या सभोवताली असणारं वातावरण म्हणजे अवकाशाची पोकळी त्याला वातावरण म्हणतो. या तिन्हीच्या मध्ये असणारं वनस्पती आणि प्राण्यांचं जीवन, त्या प्राण्यामध्येच हा मानव जीव, या सर्व घटकांचा आपण त्या ठिकाणी कशामध्ये अभ्यास करतो, जीवावरण. आणि इथं स्वतंत्र आकृती दिलेली आहे बघा. पृथ्वी हा जमिनीचा थर, म्हणजे पृथ्वीवरील ही जी पृथ्वी जी आहे त्याच्या सभोवताली जो भूकवच जे आहे त्याला आपण शिलावरण म्हणतो, आणि त्याच्या खाचखळग्यामध्ये साचलेलं पाणी म्हणजे जलावरण, आणि या पृथ्वीच्या सभोवताली अवकाश पोकळी म्हणजे वातावरण, आणि याच्या दरम्यान म्हणजे शिलावरण आणि जलावरण याच्यावर अवलंबून असणारा हा घटक म्हणजे जीवावरण. अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी 4 शाखांचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. आता पहा, आणखी त्याच्याशी संबंधित आपण त्या ठिकाणी काही फोटो घेतलेले आहेत. याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, पर्वत, पठार. आता हे सगळं उंच उंच पर्वत आहेत. त्यानंतर थोडंसं पर्वताच्या तुलनेनं कमी उंचीचे जे प्रदेश आहेत त्याला पठार म्हणतो. आणि अगदी सखल मैदानी प्रदेश, समुद्राला लागून असणारा जो भाग आहे त्याला आपण मैदान म्हणतो. आणि हा सागरीय भाग, महासागर, म्हणजे हा शिलावरण झाला आणि हा महासागर किंवा जलावरण झाला. आणि हे ढग जे आहेत, बाष्प किंवा एक प्रकारचं जलचक्र दाखवलेलं आहे बघा. म्हणजे हे सर्व प्रकारचे घटक जे आहेत किंवा यावर आधारित असणारे काही प्राणी असतील, हे सर्व घटक याच्यामध्ये दाखवलेले. पृथ्वीचं आवरण अशा पद्धतीनं काय झालेलं आहे, किंवा इथं दाखवलं आहे बघा, नदी प्रणाली. म्हणजे पर्वतीय प्रदेशामध्ये नदी उगम पावते आणि तीच त्या ठिकाणी भूपृष्ठाच्या सर्वसाधारण उतारानुसार ती काय करत होते, वाहत येते आणि ती समुद्राला जाऊन मिळते. आणि याच्या मध्यवर्ती घटक जे आहेत ते मग जीवावरण असतील किंवा जलावरण असतील, किंवा इथं आता सांगितल्या पद्धतीने बघा, या स्लाईडमध्ये दाखवलेलं बघा, जमीन, पाणी, हवा, म्हणजे ह्याला शिलावरण म्हणतो. इथं पाणी दिलेलं आहे त्याला आपण जलावरण म्हणतो, आणि अवकाशाची पोकळी त्याला आपण वातावरण म्हणतो. म्हणजे जमीन, पाणी आणि हवा हे अनुक्रमे शिलावरण, जलावरण, वातावरण म्हणतात. सजीव आणि त्यांच्या व्यापलेल्या शिलावरण, जलावरण आणि वातावरणाच्या भागात जीवावरण म्हणतात. म्हणजे याच्यावर अवलंबून असणारा जो घटक आहे तो जीवावरण. मग वनस्पती असतील किंवा प्राणी असतील त्या भागास आपण काय म्हणतो, जीवावरण. पृथ्वीवरची ही आवरणं जी आहेत निसर्गतः ही निर्माण झाली, हे मानवाने निर्माण केलेली आहेत. हवा, पाणी, जमीन जे आहेत, हवा, पाणी, जमीन हे घटक हे निसर्गनिर्मित आहेत. तिथं मानवाचा फारसा काही संबंध नाही. हे सर्व घटक निसर्गात निर्माण झालेले आहेत. आता पहा, आपण या ठिकाणी सर्वांनी पाठ्यपुस्तक काढायचं आहे. हा थोडासा प्रास्ताविकाचा भाग होता. आपल्याला प्रत्यक्ष भूगोलाची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या व्याख्या अभ्यासलेल्या आहेत. स्वरूप व्याप्ती अभ्यासण्यापूर्वी आपल्याला काही थोडंसं
एक प्रात्यक्षिक दिलेलं आहे. सर्वांनी पाठ्यपुस्तक काढायचं आहे, पान नंबर 75. आणि याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, थोडे आठवूया. याच्यामध्ये थोडंसं प्रस्तावना केलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही भूगोल विषयाचा अभ्यास इयत्ता 3रीपासून परिसर अभ्यासातील एक भाग म्हणून, म्हणजे 3रीला तुम्ही त्या ठिकाणी परिसर म्हणून, परिसराचा अभ्यास म्हणून त्याचा उल्लेख केला जात असायचा. इयत्ता 6वी म्हणजे 6वी ते 10वीपर्यंत तुम्ही काय केले, सामाजिक शास्त्र म्हणून त्याचा एक भाग म्हणून अभ्यास केलेला आहे. सामाजिक शास्त्र जसं की इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, त्यालाच आपण राज्यशास्त्र म्हणतो, म्हणजे सामाजिक शास्त्र म्हणून. किंवा काही इयत्तेमध्ये तुम्ही 9वीला अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. ज्यावेळेस आपण भूगोलामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मानवाची शेतीतील उत्पादने जी आहेत आणि ती ज्यावेळेस विक्रीला नेतो आपण, त्याला विशिष्ट असं दर असतो, त्याला आपण अर्थशास्त्र म्हणतो. तर आता आपण 11वीपासून म्हणजे इयत्ता 11वीपासून स्वतंत्र विषय म्हणून त्याचा अभ्यास केला. म्हणजे हायस्कूल लेवलला तुम्ही त्या ठिकाणी काही विषयाला 40 गुण असायचे, काही विषयाला 20 गुण असायचे, काही विषयाला 60 गुण असायचे. तसं आता 11वीपासून आपण हा विषय जो आहे भूगोल, हा स्वतंत्रपणे विषय म्हणून त्याचा उल्लेख केला जातो किंवा स्वतंत्र 100 गुणांसाठी हा विषय अभ्यासला जातो. आपण ज्या ग्रहावर राहतो त्या पृथ्वी ग्रहाच्या अभ्यासाची सुरुवात तुम्ही इयत्ता 3रीमध्येच दिशांच्या अभ्यासापासून केलेली आहे. म्हणजे भूगोल हा असा काय फारसा नवीन अभ्यासक्रमाचा विषय नाही, तर तुम्ही अगदी इयत्ता 3रीपासून म्हणजे पृथ्वीचा अभ्यास हा आपण नव्यानं करत नसून तो अगदी तुम्ही इयत्ता 3रीपासून, जसं 3रीला तुम्ही ज्यावेळेस प्रवेश घेता त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी मुख्य दिशा किंवा नकाशाच्या मुख्य दिशा आणि उपदिशा अशा दिशांचाही तुम्हाला अभ्यास, किंवा तुम्ही ज्या वर्गामध्ये शिकत होता त्या वर्गाच्या भिंतीवर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण किंवा उत्तर पूर्वच्या पूर्व दक्षिणेच्या बाजूला आग्नेय, वायव्य, ईशान्य अशा उपशाखासुद्धा अभ्यासलेल्या आहेत. त्यानंतर शालेय वर्षात तुम्ही अनेक भौगोलिक संकल्पना अभ्यासलेल्या आहेत. म्हणजे नदी म्हणजे काय, उपनदी म्हणजे काय, काय नदी प्रवाह किंवा नदी प्रणाली किंवा जलचक्र, अन्न प्रक्रिया किंवा अन्नचक्र असे वेगवेगळे घटक तुम्ही त्या वेगवेगळ्या इयत्तामध्ये तुम्ही अभ्यास केलेला आहे. म्हणजे हा जो अभ्यासक्रम जे आहे तुम्हाला नव्यानं नसून तुम्ही अगदी इयत्ता 3रीपासून ते आजपर्यंत अभ्यास करत आलेला आहे. तुम्ही आतापर्यंत शिकलेल्या भौगोलिक संकल्पना आठवा आणि त्यांची यादी तयार करा. म्हणजे एक प्रकारचे कृती जे तुम्हाला दिलेलं आहे ते आत्तापर्यंत वेगवेगळ्या शाखामध्ये वेगवेगळ्या इयत्तामध्ये अभ्यास केलेलं जे आहे त्याचा आठवून या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. आणि त्याची यादी ही तुम्हाला एक प्रकारचा चार्ट दिला आहे, त्याच्यामध्ये यादी तयार करायची आहे. तसेच खाली दिलेल्या तक्त्यातील घटकानुसार त्याचे वर्गीकरण करा आणि तुमच्या माहितीसाठी प्रत्येक घटकातील एक संकल्पना उदाहरणादाखल सोडवून दिलेला आहे. आता इथं तक्ता क्रमांक 8.1 पान नंबर 75वर तुम्हाला काय केलेलं आहे, तक्ता क्रमांक 8.1. कारण संपूर्ण प्रकरण जे आहे, प्रकरण 8वं भूगोलाची व्याख्या स्वरूपी व्याप्ती, आता आपण व्याख्या पाहिलेली आहे. स्वरूपी व्याप्ती, भूगोलाची स्वरूपी व्याप्ती जी आहे ही सर्व या मुख्य 6 घटकावर अवलंबून आहे. आता याच्यामध्ये बघा, शिलावरण आत्ताच पाहिलेलं, पण पर्वत, जलावरणाशी संबंधित महासागर, वातावरणाशी संबंधित हवामान, जीवावरणाशी संबंधित वनस्पती, मानवाने त्यांच्या क्रियेशी संबंधित, म्हणजे या सर्वांवर मात करून मानवाने त्या ठिकाणी जो स्वतंत्र विकास केला. तर उदाहरण शेती, मानव ज्यावेळेस शेती करतो तर शेतीशी निगडीत म्हणजे मानवाने त्यांच्या क्रियेशी संबंधित जे घटक आहेत, मग त्या ठिकाणी ते आपण मुद्दे इथे घेणार आहे. आणि इतर संकल्पना, नकाशे म्हणजे प्रात्यक्षिक भूगोल जे आहे. वास्तविक पाहता भूगोलाच्या प्रमुख 2 शाखा ज्या आहेत, प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल, त्याच्याशी निगडीत आपली एक प्रात्यक्षिक भूगोल म्हणून एक शाखा आहे, त्याला आपण प्रात्यक्षिक भूगोल ही स्वतंत्र शाखा आहे. त्याच्यामध्ये नकाशे तयार केले जातात. हे पर्वत, पठार, मैदानी जे आहेत त्याचे नकाशे, रस्ते मार्गाचे नकाशे, हे त्याच्याशी निगडीत हा घटक दिलेला आहे. आता आपण या ठिकाणी थोडासा त्याचा अभ्यास करणार आहे. आता पर्वत दिलेले बघा, शिलावरणाशी निगडीत, जे आता आपण या ठिकाणी वास्तविक पाहता या ठिकाणी तुम्हाला पहिली स्लाईड दिली ती बघा. हे याच्यामध्ये इथं जर तुम्ही पाहिलं, हे पर्वत आहेत.
म्हणजे शिलावरणाशी निगडीत. शिलावरण कुठं? ह्या पर्वत शिखरापासून ते समुद्र किनाऱ्यापर्यंत. जसं की ही पर्वत घाटमाता झाला, पर्वत हा पठाराचा भाग झाला आणि हा मैदानाचा भाग झाला इथपर्यंत. हे सर्व घटक कसे येतात? तर शिलावरणाशी निगडीत. आणि हे घटक जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहे बघा वेगवेगळे घटक. पर्वत इथं दिले बघा, पर्वत, पठार, मैदान, डोंगर, दरी, टेकडी, वाळवंट, भूरूपे. आता या भूरूपामध्ये तुम्हाला वेगवेगळे हायस्कूल लेवलला 7वी 8वीला वेगवेगळे प्रकारची भूरूपे अभ्यासलेत बघा तुम्ही. भूखंड मंच, खंडांत उतार किंवा वेगवेगळे भूरूप जे आहेत भूपृष्ठावरून ठराविक उंचीवर असणारे. मग तिथे धबधबा आहे, त्यानंतर उंच टेकड्या दिलेल्या आहेत, त्यानंतर तुम्हाला नदीच्या कार्यामध्ये निर्माण होणारी भूमिस्वरूपे, यू आकाराची दरी, व्ही आकाराची दरी, लोंबती दरी किंवा रांजण खळगे, प्रपात गर्त किंवा महापूर किंवा पूर मैदाने, अशा प्रकारची भूमिस्वरूपं आहेत हे सगळे या ठिकाणी शिलावरणाशी निगडीत येतात. म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत होणाऱ्या घडामोडीपासून मग त्या ठिकाणी काही ज्वालामुखी होतात आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वालामुखीमुळं ज्वालामुखी पर्वत तयार होतात, ज्वालामुखी पठारं तयार होतात. खडकाचे प्रकार आहेत मग तिथं. मग आग्नेयजन्य खडक, त्यानंतर स्तरित खडक, रूपांतरित खडक, उतार आहे की नाही, मंद उतार, तीव्र उतार, सौम्य उतार, नदी, उपनदी, हे सगळे घटक शिलावरणाशी निगडीत आहेत. आता दुसरं दिलं आहे बघा जलावरणाशी निगडीत, म्हणजे पाण्याशी निगडीत असणारे घटक जे आहेत ही जलावरणाशी निगडीत असणारे. आता इथं दिले बघा सागरतळ रचना. सगळी सागरतळ रचनामध्ये 4 ते 5 घटक येतात. म्हणजे सागराची जशी शिलावरणामध्ये असणारी वेगवेगळी रचना आहे पर्वत, पठार, मैदान, तसंच महासागर तळ रचना आहे. जशी की अगदीच किनारपट्टीला आपण पाहतो खंडांत उतार म्हणतो आपण. त्यानंतर सागरी मैदान, सागरी डोह, सागरी गर्ता, सागरी बेट, हे सगळे त्याची तळ रचनेशी निगडीत घटक आहेत. सागरी प्रवाह, जसं की उष्ण प्रवाह, शीत प्रवाह, सागरी क्षारता आहे की नाही, काही ठिकाणी सागराची क्षारता जास्त आहे, काही ठिकाणी सागराची क्षारता कमी आहे. नदी, उपनदी, म्हणजे पाण्याशी निगडीत असणारे सर्व घटक. नदी, उपनदी, समुद्र, सरोवर, समुद्रकिनारे, खाडी, म्हणजे अगदी 3री परिसर अभ्यासापासून ते 11वीच्या प्राकृतिक भूगोलापर्यंत तुम्हाला जे जी माहिती आहे जलावरणाशी निगडीत ते सर्व घटक आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मांडायचे आहेत. जसे की पहा याच्यामध्ये हे दिले नाही तुम्हाला. आता उदाहरणार्थ ही नदी, ही मुख्य नदी झाली आणि याला दुसरी एखादी नदी येऊन मिळाली असते, त्याला उपनदी म्हणतो. किंवा हे सरोवर आहे, म्हणजे नदीच्या मार्गात विशिष्ट एक सरोवर असतं की आता इथं तुला बघा त्याची उपनदी आहे. आणि ही त्रिभुज प्रदेश, अनेक मुखांनी ही नदी महासागराला जाऊन मिळते. हे सर्व घटक जे आहेत किंवा इथं निर्माण झाले असतात, धबधबा असेल, प्रपात गर्त असेल, हे सर्व घटक कशाशी निगडीत येतात तर जलावरणाशी. त्यानंतर पुढचा भाग दिला आहे बघा वातावरण, किंवा त्याला आपण पहिला मुद्दा दिलेला आहे हवामान. हवामान, तापमानाची वितरण. त्याच्यामध्ये बघा 3 घटक आहेत तापमानाच्या वितरणामध्ये: उष्ण हवामान, शीत हवामान, मोसमी हवामान. हवेचा दाब, वारे. हवेचा दाब जसा असेल तसं वारं व्हावं लागतं, म्हणजे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. म्हणजे हवेची हालचाल जे होते त्याला आपण वारे म्हणतो. ते परत वाऱ्याचे प्रकार, मग स्थानिक वारे, मोसमी वारे, परतणारे वारे, हे सगळ्या प्रकारचे घटक जे आहेत हे वातावरणाशी निगडीत आहेत. त्यानंतर बघा जीवावरणाशी संबंधित, म्हणजे त्याच भूपृष्ठावर राहणारे वनस्पती असतील किंवा प्राणी असतील. मग जीवावरणामध्ये वनस्पतीचे प्रकार, प्राण्यांचे प्रकार, अनेक प्रकार आहेत. मानव, म्हणजे या जीवावरणामध्ये आपला मानव, आपण सुद्धा त्याच्यामध्ये येतो. सूक्ष्मजीव, मग काही कृमी, किटाणू असतात, सरपटणारे प्राणी असतात, किंवा जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी असतात, त्याला आपण परिसंस्था म्हणतो. मग
विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशापर्यंत असणारी परिसंस्था ही फार मोठी संकल्पना आहे. परिसंस्था म्हणजे वनस्पती, प्राणी, पृथ्वी तलावर असणारे सर्व घटक त्याच्यामध्ये येतात. अन्नजाळे म्हणजे जसं जलचक्र आहे तसंच अन्नजाळे आहे. एकमेकाशी त्या ठिकाणी अवलंबून असणारे. अन्नसाखळी, इथं अन्नसाखळी दिलेली आहे. जैवविविधता म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांची विविधता जी आहे त्याला आपण जैवविविधता म्हणतो आणि त्यातच हा मानव डबल झालेला आहे. शेती, तर शेतीमध्ये बघा खाणकाम, पशुपालन, मासेमारी, वनोद्योग म्हणजे मानवाने निर्माण केलेले घटक जे आहेत हे मानवनिर्मित आहेत घटक सगळे. हे जसे जलावरण, शिलावरण हे निसर्गनिर्मित आहेत किंवा वातावरणसुद्धा हे सगळे निसर्गनिर्मित घटक आहेत. तसंही मानवनिर्मित घटक आहेत. शेती, खाणकाम, पशुपालन हे मानवाचे व्यवसाय आहेत. शेती करणं, खाणकाम करणं, पशुपालन करणं, मासेमारी करणं, वनोद्योग, वनावर आधारित किंवा स्वतःची घरं बांधल्या त्याला मानवी वस्त्या म्हणतो आपण. वाहतूक, शिक्षण, संशोधन, व्यापार, तंत्रज्ञान हे सगळे घटक कसे आहेत? मानवाशी निगडीत आहेत. आणि इतर संकल्पना ज्या आहेत नकाशे, सूर्यमाला किंवा ग्रह, उपग्रह, तारे, चंद्रकला, GPS सिस्टीम किंवा इतर हे सर्व घटक अभ्यासण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे नकाशा अभ्यासतो. नकाशे म्हणजे स्थलधर्मी नकाशे, राजकीय नकाशे, प्राकृतिक नकाशे हे सगळे घटक येतात त्याच्यामध्ये किंवा परिवलन, परिभ्रमण, प्रक्षेपण, मग त्याच्यामध्ये वृत्तजाळी, अक्षवृत्ती विस्तार, रेखावृत्ती विस्तार हे सर्व घटक जे आहेत ते आपण या ठिकाणी मांडायचे. हे तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि एका वहीमध्ये सर्व लिहून काढायचं आहे तुम्हाला. आणि या सर्व मुद्द्यावर आधारित आपल्याला पुढं भूगोलाच्या काही उपशाखा ज्या आहेत किंवा भूगोलाच्या काही शाखा आपण या ठिकाणी काय करणार आहे? अभ्यासणार आहोत. पुढील तासामध्ये आपण या भूगोलाच्या काही प्रमुख शाखा ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता सांगितल्या पद्धतीने इथं प्रमुख शाखा दिलेल्या आहेत. प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल आणि प्रात्यक्षिक भूगोल. आणि या मानवी भूगोलातली जी एक उपशाखा जी आहे जी आपण 12वीला अभ्यास करतो, लोकसंख्या भूगोल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी आज भूगोलाचा परिचय आणि एक प्रात्यक्षिक आपण त्या ठिकाणी अभ्यासलेला आहे. सर्वांचा आभार.